निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपण कलीला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु जिथे नाथ भक्ती नाही तिथे कली शिरणार हे त्रिवार सत्य आहे। तसा तो शिरला आणि बुद्धी फिरवली आणि जे घडायला नको होतं तेच घडलं। गुरुदेव, आता कलीला बाहेर कसं काढायचं हे एक वेगळं धर्मसंकट आहे गोरक्ष। मनुष्याला त्याच्या वाईट गुणांपासून दूरही करायचं आहे आणि कलीला सुद्धा बाहेर काढायचं आहे। चल। जनार्दन, सुरेखा, अगं किती वाट बघायला लावलीस। हो पण आले ना मी आता। सुरेखा, अगं कधी एकदा तू निवांत भेटतेस असं झालं होतं बघ मला। तुझं आपलं काहीतरीच, घरातल्यांशी किती आणि काय काय खोटं बोलावं लागतं माहितीये तुला। पण आता आलीयस ना, जाऊ नकोस लवकर। ते माझ्या हातात थोडंच आहे, इथवर आली आहे तेच माझं नशीब। सुरेखा, तुला बघितलं की असं वाटतं तुला घेऊन पळून जावं कुठेतरी। जनार्दन, एवढंच होतं तर सासरी भेटायला का आला नाहीस? अगं तुला गाव गाडा चालवणं सोपं आहे का? जनार्दन, आता मला जावं लागेल। अगं थांब ना। नाही, उगाच घरच्यांना संशय नको। एवढा वेळ झाला तरीही अजून आली नाहीये, आता काय करावं ग? नर्मदा, मी आता तुला सांगू का, तुम्ही घरला जावा। ती आली की मी तिला सांगते तुम्ही वाट बघत होता म्हणून। नाही नाही ग, मी असं तिला एकटीला सोडून नाही जाऊ शकत घरी। अगं मग अजून किती वेळ वाट बघत बसणार आहे तुम्ही? तेही झालंच म्हणा। बा चल ना, मला भूक लागली आहे। मी येते। चल बाळा। एवढा वेळ झाला तरी बी नाही आली ती। मला वाटतंय घरलाच गेली असेल। आलीस का? हे बघ, सुरेखा कुठे आहे? अहो, मी पूजा करायला गेले आणि त्यानंतर ती कुठे गेली मला कळलंच नाही हो। अगं तिला सोडून तू कशी आलीस घरी? अहो, बराच वेळ वाट बघितली मी तिची तिथे, मग म्हणलं ती कुठे गेली कसं शोधणार। बा तिचं प्रमाण फार वाढले आहे, हे असं तुला वागणं तिचं पटतं का? अरे गेली असेल कोणाकडे तरी आणि थोड्या वेळासाठी थांबवून घेतलं असेल त्यांनी। बा तुझं पण कौतुक आहे बरं का,
नाही, आपल्या घरातली धाकटी सून कशीही वागली तरी तू मात्र तिच्याच बाजूने बोलणार. अगं कुठे होतीस तू? किती शोधत होतो आम्ही तुला. कोणाकडे गेली होतीस? अहो किती प्रश्न विचारताय. आले आहे ना मी आता. त्या वरच्या आईतल्या यमुनेच्या घरी गेले होते. तिने बोलावलं होतं. मग काय, तिने थांबवूनच घेतलं. सोडेच ना मला. राहू दे ग, मी म्हंटलच होतं. आता यापुढे घराच्या बाहेर पडताना मला विचारल्याशिवाय कुणी कुठेही जायचं नाही. आलीस तू? स्वयंपाकघरात खूप काम आहेत. चल बघूया कामाचं. चल चल. बा, जरा या सगळ्यात लक्ष दे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुदेव, इथेही सद्गुरूंच्या मागे नागदेवता दिसते आहे. हा एक संकेत आहे. तुमच्या समोर धर्म संकट आहे, ते मला दिसतं आहे. सगळ्या पापांसाठी प्रायश्चित्त शास्त्रात लिहिलेलं आहे. मनुष्याच्या हातून पातक घडलं तर त्याला क्षमा करावी, परंतु त्यासाठी त्याने प्रायश्चित्तही घ्यावे. ते प्रायश्चित्त कशासाठी आहे तर त्याने आतून मनापासून क्षमा मागितली आहे, याचं ते द्योतक आहे. याची ती साक्ष आहे. गुरुवर, माझ्या लक्षात आलं आहे. बापू कसे नाही आले अजून? अरे येतील. अरे मी पण त्यांचीच वाट बघते. तेव्हा नाही यायला हवे होते. बाकी तिकडे कसं चाललंय, काय चाललंय, काय सांगितलं नाही? अरे दिवस कधी उजाडतो आणि रात्र कधी होते कळतच नाही बघ. आणि शेतीवाडी आणि पेढीची कामं करता करता दिवस असा निघून जातो. लोकांच्या नुसत्या रांगाच रांगा असतात वाड्यावर आणि आमची कामं काही संपत नाहीत बघ. आहे की नाही रे? आणि ह्यांना तर माझ्याशी बोलायला वेळ सुद्धा नसतो. अच्छा. हो, हे खरं आहे. म्हणूनच ही मागे लागली इकडे जाऊयात म्हणून. शेठजी येऊ का? हो या. तो जनार्दन तिला. हो, आपल्याला आज खूप काम आहेत. चल जाऊयात. बाळा चल. अरे या 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 ढाकले मालक, या बसा बसा बसा. आज बसायला आलेलो नाहीये. या निघा निघा निघा. तसं नाही, नाही म्हटलं तुमच्याकडे पाहुणे आलेत ना, जरा विचारपूस करावी म्हणून आलो.
तुमचा धाकटा भाऊ किती दिवसांनी आलाय गावात. हो हो हो, कशा आहात मालक? कसं चाललंय? मस्त. अहो काय तुम्ही गावात आलात आणि आमच्याकडे आलात नाही? अहो काय ना, नुकतंच आलोय ना, घरात बोलणीच संपत नाहीत आमची. अहो तुम्ही मोठी माणसं, बरं झालं तुम्ही आलात ते आमची चौकशी करायला, विचारपूस करायला. अहो आई, अहो गावात छोटी माणसं काय आणि मोठी माणसं काय, सगळे सारखेच. आता गावच आपलंय म्हटल्यावरती गावात कोण येतंय जातंय सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं ना आम्हाला. बरं, तुम्ही आता गावात आलाच आहात, नाहीतर एक दिवस आमच्या घरी जेवायला या, नाहीतर शेतातल्या घराकडे या. हो हो, येऊ की. आणि हो भाऊ, मला यायचंय. हा, घरातल्या सगळ्यांना घेऊन या. हा, घरातले बाकीचे कुठे दिसत नाहीयेत? अरे हा, आता आठवलं, घरातले बाकीचे सगळे बाहेर गेलेत मगाशी. बर. अरे दादा, आत्ताच तर स्वयंपाकघरात गेलेत ते. हो. हा, घरातले बाकीचे सगळे बाहेर गेलेत मगाशी. बर, मग कधी येत आहे घरी जेवायला? हो सांगतो, तुम्हाला सांगतो. या सगळ्यांनी. येऊ आम्ही सगळे. आत्ता आठवलं, धाकले मालक, मला खूप काम आहे हो, त्यामुळे आता तुम्ही धाकले मालक ते. बरं शेठजी, तुमचं काम निवांत चालू द्या. मी आपलं कामानिमित्त चाललो होतो, म्हटलं विचारपूस करत जावं. बर, येतो मी. हा, काय ग, काय ऐकतेस एवढं? नाही नाही, काहीच नाही. चल चल मग, आत खूप कामं पडलेत आपल्याला. अगं चल. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन नवलांकित नवरूपात आदे आदे नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन
भुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन शुभम शुभम अलख निरंजन हो नाना भिक्षा मागणं हे निमित्त झालं त्यामुळे तुम्हा सगळ्यांना भेटता येतं गावात येता येतं तेव्हा तुमचे पाय माझ्या दाराला लागलं अहो लय मोठं भाग्य आहे माझं एवढं म्हणून चालणार नाही गुरुदेव काय सांगत आहेत ते ऐका गावकऱ्यांनो कालभैरवाने कलीला बंधनं घातली आहेत आता म्हटलं तर कली तुमच्यापासून फार लांब आहे आणि म्हटलं तर तुमच्या अत्यंत जवळ देखील आहे ते कसं काय देवा आम्हासनी तर काही ठाऊक नाही परमेश्वराचं स्मरण शुद्ध आचरण आणि ह्या निसर्गामध्ये उपस्थित असलेले झाडं वेली पशु पक्षी या सगळ्यांची काळजी घेणं एवढं तुम्ही सांभाळा आपल्याकडून कोणी दुखावलं तर जात नाहीये ना हा विचार ठेवून जरी तुम्ही आचरण ठेवलं तर तुम्ही निश्चितच सत्याच्या मार्गावर आहात अन्यथा कली प्रकट व्हायला तुमच्या जवळ यायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना माझं आग्रहाचं सांगणं आहे की एकत्रितपणे परमेश्वराचं नाम संकीर्तन भजन करा घरात देव्हाऱ्यासमोर बसून परमेश्वराची भक्ती करा आणि एक लक्षात असू द्या एकमेकांविषयी आस्था आणि प्रेम सदैव मनात ठेवा कुणाही विषयी कधीही अहित चिंतू नका ते बघा शेट्टीचं वडील बी आलं मोठे शेठजी हे बघा गुरुदेव आलेत आपल्या गावामध्ये गावात शिरताच तुमचं दर्शन झालं आशीर्वाद असू द्या शुभम 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 घरात वडीलधारे आहात तुम्ही लक्ष असू द्या घरात घर सांभाळण्याचं दायित्व हे तुमचं सुद्धा आहे होय गुरुदेव तुला एक कामगिरी द्यायची आम्हाला हा तर आम्ही काय सांगतोय ते नीट आहे काय गावात सगळ्यांवर लक्ष ठेव आपल्या रानात आज आमची सुरेखा येणार आहे सुरेखा तेव्हा रानात कोण येतंय जातंय सगळीकडे लक्ष ठेव होय आणि जर का कोणी येताना दिसलं का लगेच आम्हाला सांगायला यायचं हे बघ कोणाला काहीही कळता कामा नये अगदी झाकल्या मुठीप्रमाणे मालक आता तुम्ही सांगितलंय म्हणजे काम चालच म्हणून समजा तुम्ही अगदी बिनघोर जावा माझं ध्यान आहे शाबास रे माझ्या पट्ट्या
काय गो सुरेखा, कुठे चाललीस? अगं ती वरच्या इथली गोदा आहे ना, तिला भेटायला जाते. एकलीच? हो अगं, मला जरा काम आहे. होय का? आधी मला सांगितलंस तर मी बी आली असते तुझ्या संग. अगं कशाला, तू तुझं काम कर ना, मी लगेच जाऊन येते. मला जरा गडबड आहे ग, येते मी. एवढं काय काम आहे हिचं? ये गोरक्षा. गुरुदेव, आपण भिक्षेच्या निमित्ताने गावामध्ये गेलो. तिथे लोकांना 4 गोष्टी सांगितल्या, परंतु लोकांना चमत्कार दाखवल्याशिवाय ते नमस्कार करणार नाहीत किंवा ते विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना काहीतरी अद्भुत चमत्कृतीपूर्ण दिसलं की त्यांचा जो कल आहे तो श्रद्धेकडे, मानण्याकडे जाईल असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं गुरुदेव? म्हणजे मी जे म्हणतो आहे ते योग्य आहे की? अगदी योग्य तू बोलतो आहेस गोरक्षा. सर्वसाधारण मनुष्याचा तोच स्वभाव आहे. केवळ तत्वज्ञान सांगून त्यांना ते पटत नाही, विश्वास बसत नाही. परंतु ही पहिली पायरी आहे. चमत्कृतीपूर्ण काही असं करून दाखवायची वेळ आलीच तर आपण ते अवश्य करूया, आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात करूयात की सगळे अचंबित होऊन जातील.